नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम केंद्र सरकारी कर्मचारी बांधवांनो आणि आदरणीय निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या हक्काच्या आणि लाडक्या MX मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर 50 लाख कर्मचाऱ्यांच्या आणि लाखो पेन्शनधारकांच्या खिशाशी, त्यांच्या संसाराशी आणि त्यांच्या स्वप्नांशी जोडलेला एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या सगळीकडे होळीच्या सणाची तयारी सुरू आहे. रंगांची उधळण होणार आहे. पण या सणापूर्वीच दिल्लीच्या अर्थ मंत्रालयातून एक अशी बातमी बाहेर आली आहे, जी ऐकून तुमच्या घरात आनंदाचा गुलाल उधळला जाणार आहे. महागाईच्या झळा सोसणाऱ्या माझ्या मध्यमवर्गीय कर्मचारी बांधवांसाठी केंद्र सरकार खरोखरच होळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे का? महागाई भत्त्यात नेमकी किती वाढ होणार? 60% तो ऐतिहासिक आकडा गाठला जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पगारात नेमकी किती रुपयांची भर पडणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या विशेष रिपोर्टमध्ये रंगून आणि अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, सरकारी तिजोरीतून मिळणारा महागाई भत्ता हा काही जादूने किंवा कोणाच्या मर्जीने वाढत नाही. त्यामागे एक खूप मोठी तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया असते, जी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दरवर्षी केंद्र सरकार 2 वेळा महागाई भत्त्यात सुधारणा करते, एकदा जानेवारीत आणि एकदा जुलैमध्ये. सध्या आपण जानेवारी 2026च्या वाढीबद्दल बोलत आहोत. लेबर ब्युरोने नुकताच डिसेंबर 2025चा ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, जिला AICPI म्हणतात, तो डेटा जाहीर केला आहे. हा डेटा काय असतो? तर संपूर्ण देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किती वाढल्या याचा हा एक आरसा असतो. डिसेंबरच्या या आकडेवारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या आकडेवारीनुसार महागाईचा आलेख ज्या गतीने वर गेलाय, त्यानुसार जानेवारी 2026 पासून तुमचा DA म्हणजेच महागाई भत्ता 58% थेट 60% जाण्याची तांत्रिक खात्री निर्माण झाली आहे. मित्रांनो, 60%चा हा आकडा गाठणं ही साधी गोष्ट नाही. जरी या निर्णयाची अधिकृत घोषणा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच होळीच्या अगदी तोंडावर होणार असली, तरी हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. याचा साधा अर्थ असा की जेव्हा मार्चचा पगार तुमच्या खात्यात येईल, तेव्हा त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांची थकबाकीसुद्धा जोडलेली असेल. विचार करा, होळीच्या सणाअगोदर तुमच्या हातात येणारा हा जास्तीचा पैसा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा आर्थिक आधार ठरेल. महागाईने कंबरडं मोडलेलं असताना 60% DA म्हणजे सरकारकडून मिळालेलं एक सुरक्षा कवचच आहे. आता तुम्ही स्क्रीनवर हा जो तक्ता पाहत आहात, तो व्यवस्थित समजून घ्या. 2% वाढ म्हणजे तुमच्या पगारात नेमकी किती रुपयांची भर पडणार आहे, हे आपण आता पाहूया. मूळ वेतन 20,000. तुमचा 58% DA सह पगार 31,600 होता, तो आता 60% सह 32,000 होईल, म्हणजेच दरमहा 400 रुपयांची वाढ. मूळ वेतन 50,000. ज्यांचा पगार 50,000 आहे, त्यांना आता थेट 1,000 रुपयांची मासिक वाढ मिळणार आहे. तुमचा पगार 68,000 वरून 80,000 पोहोचेल. मूळ वेतन 1 लाख. ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं बेसिक 1 लाख आहे, त्यांच्या पगारात दरमहा 2,000 रुपयांची मोठी भर पडणार आहे. मित्रांनो, ही वाढ केवळ आकड्यांची नाही, तर तुमच्या बचतीची आहे. वार्षिक विचार केला तर ही रक्कम हजारो रुपयांत जाते. आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत, जो सध्या मंत्रालयात चिंतेचा विषय ठरला आहे. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवारांच्या निधनानंतर अर्थ मंत्रालयात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुम्ही विचाराल, सर, दादांच्या जाण्याचा आणि केंद्राच्या DAचा काय संबंध? तर संबंध आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जिथे असतात, तिथेच खरा पेच निर्माण झाला आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा निधी किंवा भत्त्याचा निर्णय हा अर्थमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय पूर्ण होत नाही. अर्थमंत्री हा राज्याचा खजिनदार असतो. सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि याच काळात राज्याचा अर्थसंकल्प बनवण्याची लगबग सुरू असते. पण अर्थमंत्रीच नसल्यामुळे नवीन निधी वितरणाच्या किंवा भत्त्यांच्या फाईल्सवर सह्या कोणी करायच्या, हा मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. संजय गांधी निराधार योजना असो किंवा कर्मचाऱ्यांचे भत्ते, प्रत्येक फाईलवर अर्थमंत्र्यांच्या हिरव्या शाईतील सही अनिवार्य असते.
जोपर्यंत नवीन अर्थमंत्री पदभार स्वीकारत नाहीत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या फाईलवर स्वाक्षरी करत नाहीत, तोपर्यंत तिजोरीचे दरवाजे उघडत नाहीत. हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून लाखो लाभार्थ्यांच्या हप्त्याशी जोडलेला प्रश्न आहे. मंत्रालयातील सूत्रांनुसार मुख्यमंत्री स्वतः यावर मार्ग काढण्यासाठी कायदेतज्ञांशी चर्चा करत आहेत. जोपर्यंत हा प्रशासकीय पेच सुटत नाही, तोपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. पण माझ्या कर्मचारी बांधवांनो आणि पेन्शनधारकांनो, तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. फडणवीस साहेबांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे की कर्मचाऱ्यांचे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. त्यांनी नुकतंच प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत की कोणत्याही तांत्रिक कारणामुळे गरिबांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे अडता कामा नयेत. मुख्यमंत्री स्वतः अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. जर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पदभार स्वीकारला तर एकाच दिवसात सर्व रखडलेल्या फाईल्स क्लिअर होतील. येणाऱ्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडायचा आहे, त्यामुळे अर्थमंत्रीपद जास्त काळ रिक्त ठेवणं सरकारला परवडणारे नाही. एकदा का या फाईलवर सही झाली की मग तुमचा पगार आणि पेन्शन सुसाट सुटेल. सरकारवर सध्या प्रचंड दबाव आहे आणि त्यांनाही माहिती आहे की निराधारांची आणि कर्मचाऱ्यांची हाय ठेणं चांगलं नसतं. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा होळीच्या मुहूर्तावर तुमच्या खात्यात आनंदाचा मेसेज येईल हे नक्की. फडणवीस साहेबांच्या कार्यकुशलतेवर सर्वांना विश्वास आहे आणि ते हा पेच लवकरच सोडवतील. तर मित्रांनो, एकंदरीत चित्र पाहता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या घरात आनंदाची उधळण होणार आहे. ही 2% वाढ महागाईच्या तुलनेत तुम्हाला कशी वाटते? तुमच्या मनातील शंका आणि विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या MX मराठी चॅनलवर आपण अशाच खऱ्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी आणतो. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक कर्मचारी मित्रापर्यंत आणि पेन्शनधारक बांधवापर्यंत व्हॉट्सॲपवर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला आपण सातत्याने कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडत असतो, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता असो, 8वा वेतनवाढ असो किंवा इतर जे प्रश्न असतो ते मांडून मार्गे लावायचं काम जाताना आपल्या चॅनलमार्फत आपण करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा.